पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस असे बहुतेकदा 5वी पासून ते अगदी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे स्टुडंट्स देखील पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस यामध्ये गोंधळून जातात. जर तुम्हाला देखील या प्रकारचे प्रश्न सोडवताना कन्फ्युजन होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ग्रामरच्या सिरीजच्या डे 2च्या या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात आधी तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लवकरात लवकर पोहोचेल. तर पहा, इंग्लिश ग्रामरच्या या सिरीजमध्ये डे 2मध्ये आपण पंक्च्युएशन हा जो भाग असणार आहे इंग्लिशचा तो पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला एखादं स्टेटमेंट दिलं जातं किंवा एखादं सेंटेन्स दिलं जातं आणि पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस त्याचे 4 ऑप्शन्स दिले जातात किंवा तुम्हाला ते सेंटेन्स लिहावं लागतं विथ द यूज ऑफ पंक्च्युएशन. पंक्च्युएशन म्हणजे काय बघा, तर तुम्हाला विरामचिन्हे, योग्य विरामचिन्हांचा वापर करून दिलेले वाक्य पुन्हा लिहायला सांगतात. हा बोर्डाच्या परीक्षेत देखील प्रश्न असतोच, तसेच तुमचं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे स्टुडंट्सना देखील यावरती नक्कीच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे पहा, सर्वात आधी तुम्हाला दिलेले स्टेटमेंट्स बघा, एक्झाम्पल मी इथं सांगितलेलं आहे. सर्वात आधी पहा, पंक्च्युएशनमध्ये पंक्च्युएशन मार्क्स कोणकोणते ते पाहूयात. तर इथं पाहू शकता, फुल स्टॉप त्यालाच पूर्णविराम असे म्हणतात. डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह, त्यामध्ये एकेरी अवतरण चिन्ह देखील म्हणजे सिंगल कोटेशन असतं. त्यानंतर डबल कोटेशन म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह, त्यानंतर कॉमा, सेमीकोलन, डॅश, हायपन, एक्सक्लेमेटरी मार्क्स असे खूप सारे विरामचिन्ह आहेत. तर आपण ते पाहणारच आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. परंतु ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेल्या स्टेटमेंट्समध्ये कशाप्रकारे त्यामध्ये पंक्च्युएशनचा वापर करायचा आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात आधी पहा, रिपोर्टर किंवा स्पीकर म्हणजेच निवेदन करणारा किंवा बोलणारा, त्याला काय म्हणतात, रिपोर्टर किंवा स्पीकर म्हणतात. ते एकने डिनोट केलेलं आहे पहा. त्यानंतर पहा, दिलेल्या वाक्यातील सर्वात आधी तुम्हाला रिपोर्टर किंवा स्पीकर जो बोलणारा आहे तो सर्वात आधी शोधून काढायचा. त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब कोणते आहे म्हणजेच निवेदन करणारे क्रियापद, ते 2 या नंबरने डिनोट केलेले आहे. त्यानंतर 3 पहा, लिसनर म्हणजे ऐकणारी व्यक्ती कोण आहे ती 3 डिनोट केलेलं आहे. आणि चौथं जे असणार आहे ते पहा, रिपोर्टेड स्पीच म्हणजे निवेदन किंवा बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द, म्हणजे जो निवेदन करणार आहे पहा त्याचं स्पीच काय बोललेलं आहे त्याचं शब्द हे 4ने डिनोट केलेलं आहे. तर सर्वात आधी पहा, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. स्किनर सेड टू द पोलिसमॅन, कॉमा, आय थिंक आय कॅन हेल्प फाइंड दॅट लॉस्ट बॉय. तर ह्या वाक्यामध्ये कुठे विरामचिन्ह येणार आहे, एकेरी अवतरण दुहेरी अवतरण चिन्ह, कुठं स्वल्पविराम येणार आहे, कुठं फुल स्टॉप येणार आहे, हे जर तुम्हाला अगदी सोप्या ट्रिकने माहीत करून घ्यायचं असेल तर सर्वात आधी पहा, रिपोर्टर कोण आहे ते सर्वात आधी त्याला 1 डिनोट करायचं. सर्वात आधी दिलेल्या वाक्यातील रिपोर्टरला काय करायचं, 1 द्यायचं. त्यानंतर त्याचं वर्ब काय असणार आहे, रिपोर्टिंग वर्ब, ह्याला 2 म्हणजे सेड हे काय रिपोर्टिंग वर्ब आहे. तिसरं बघा, लिसनर. लिसनर कोण आहे, स्किनर कोणाला म्हणाला आहे, सेड टू पोलिसमॅन. तर थर्ड जे असणार आहे ते पहा, पोलिसमॅन. आणि रिपोर्टेड स्पीच, तर ह्याचं जे रिपोर्टेड स्पीच काय म्हणलेलं आहे त्याचे बोलणारे शब्द, आय थिंक आय कॅन हेल्प फाइंड दॅट लॉस्ट बॉय, हे त्याचे काय असणार आहे, रिपोर्टेड स्पीच. तर इथं मी केलेलं आहे पहा, 1 2 3 4 पेन्सिलनं लिहिलेलं आहे. तर सर्वात आधी हे ओळखायचं. त्यानंतर पहा, परीक्षेमध्ये विरामचिन्ह देताना प्रथम दिलेल्या वाक्यातील बोलणारी किंवा निवेदन करणारी व्यक्ती शोधून काढावी, म्हणजे रिपोर्टर किंवा स्पीकर. ते 1 आकड्याने मी दाखवलेलं आहे. त्यानंतर पहा, निवेदन करणारे क्रियापद शोधून काढा म्हणजेच रिपोर्टिंग वर्ब. तर इथं सेड हे असणार आहे. तिसरा असणार आहे पहा, वाक्यात ऐकणारी व्यक्ती आहे का ते पाहावे. ऐकणारी व्यक्ती असतेच असे नाही, दरवेळेस इथं जी व्यक्तीला आपण बोलणार आहे ती 3 म्हणजे हे जे असणार आहे पहा, लिसनर असेलच असं नाही. त्यानंतर वाक्यात ऐकणारी व्यक्ती आहे का ते पाहावे व ऐकणारी व्यक्ती असतेच असे नाही. निवेदन म्हणजेच बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द शोधावेत. तर इथं काय म्हणालं आहे पहा, स्किनर, आय थिंक आय कॅन हेल्प फाइंड दॅट लॉस्ट बॉय. तर सर्वात आधी हे विरामचिन्ह देताना हे सर्वात शोधून काढायचं, रिपोर्टर, रिपोर्टिंग वर्ब, लिसनर आणि रिपोर्टेड स्पीच. त्यानंतर पहा, रिपोर्टर, रिपोर्टिंग वर्ब, लिसनर हे अवतरण चिन्हाच्या बाहेर ठेवावेत व रिपोर्टेड स्पीच हे अवतरण चिन्हात ठेवावे. तर इथं खूप इम्पॉर्टंट आहे, रिपोर्टेड जे स्पीच असणार आहे ते अवतरण चिन्हात ठेवलेलं आहे आणि जे तुमचं बघा लिसनर जो असणार आहे तो अवतरण चिन्हाच्या म्हणजेच पोलिसमॅन इथं लिसनर आहे पहा, तो अवतरण चिन्हाच्या बाहेर ठेवलेला आहे पहा. जे रिपोर्टेड स्पीच असणार आहे ते काय येणार आहे,
विरामचिन्हांच्या म्हणजेच तुमचे अवतरण चिन्ह जे असणार आहे दुहेरी अवतरण चिन्हांच्या आत येणार आहेत. त्यानंतर पहा अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार ओळखावा व शेवटी योग्य ते चिन्ह द्यावे. जर इथे पहा अवतरण चिन्हात म्हणजे इथं जर क्वेश्चन असेल, काय विचारलं असेल तर तिथे क्वेश्चन मार्क येणार आहे किंवा तिथे एक्सक्लेमेशन मार्क्स येऊ शकतो असं तुम्हाला येणार आहे. त्यानंतर पहा अवतरण चिन्हातील पहिले अक्षर हे कॅपिटल काढावे. तर इथं पाहू शकता कॅपिटल काढलेला आहे या डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. त्यानंतर पहा रिपोर्टेड स्पीच त्यानंतर पहा वाक्यात रिपोर्टर, रिपोर्टिंग व्हर्ब, लिस्नर, रिपोर्टेड स्पीचच्या जागी खालील शक्यता असते. तर पाहू शकता कुठं कुठं येऊ शकतं. तर इथं चौथ्याला रिपोर्टेड स्पीचमध्ये डबल कोटेशन येणार आहे पहा. त्यानंतर त्याच्या आधी म्हणजेच लिस्नरच्या नंतर काय येणार आहे कॉमा. त्यानंतर पहा दुसरा देखील असं येऊ शकतं. पहिला असणार आहे तो रिपोर्टर, त्यानंतर पहा रिपोर्टेड व्हर्ब आणि त्यानंतर इथे काय येणार आहे तर कॉमा येणार आहे आणि डबल कोटेशनमध्ये काय येणार आहे रिपोर्टेड स्पीच येणार आहे. इथं लिस्नर नसणार आहे पहा. काय या वाक्यात ऐकणारा नाही म्हणजे लिस्नर नाही आहे. त्यानंतर पहा रिपोर्टेड स्पीच पहिल्यांदा येणार आहे ते डबल कोटेशनमध्ये. त्यानंतर 1 2 3 म्हणजेच रिपोर्टर रिपोर्टर रिपोर्टिंग व्हर्ब आणि लिस्नर असणार आहे. तर अशा प्रकारची शक्यता असते. या कोणत्याही वाक्यात तुम्हाला काय करता आलं पाहिजे योग्य विरामचिन्हांचा वापर करता यायला पाहिजे. या वाक्यात ऐकणारा नाही तर इथं पाहू शकता यामध्ये 3 नाही आहे म्हणजेच काय लिस्नर नाही आहे. 4th असणार आहे रिपोर्टिंग स्पीच आहे, रिपोर्टर आहे, रिपोर्टिंग व्हर्ब असणार आहे. त्यानंतर पहा इथं देखील रिपोर्टिंग स्पीच आहे, रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि त्यानंतर रिपोर्टर म्हणजेच स्पीकर आहे. त्यानंतर पहा रिपोर्टिंग स्पीच आहे, त्यानंतर पहा रिपोर्टर आहे. त्यानंतर इथं काय असणार आहे तर पहा रिपोर्टिंग व्हर्ब आहे, परत डबल कोटेशन येऊ शकतो आणि त्यानंतर रिपोर्टिंग स्पीच 2 वेळा म्हणू शकतो रिपोर्टर. त्याचं वाक्य तोंडचे शब्द या वाक्यात निवेदन करणारा व निवेदन करणारे क्रियापदमध्ये आणि दोन्ही बाजूला निवेदन म्हणजेच बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द आहेत. तर अशा प्रकारे पहा पंक्च्युएशनचं लक्षात ठेवायचं, रिपोर्टर ओळखायचं, दिलेल्या वाक्यातील रिपोर्टिंग व्हर्ब, त्यानंतर लिस्नर आणि रिपोर्टेड स्पीच. तर बहुतेकदा अशाच प्रकारचं जर तुम्ही व्यवस्थित अगदी तारीख केला पंक्च्युएशनचं तर तुम्हाला यामध्ये पंक्च्युएट द फॉलोइंग या प्रश्नात पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळणार आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि पुढचा कोणत्या पार्टवर तुम्हाला इंग्लिश ग्रामरच्या पाहिजे ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.